आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। ठाणे जिला परिषद के तहत तालुका स्तरीय महाआरोग्य शिविर सफलतापूर्वक संपन्न। ठाणे जिला परिषद के तहत तालुका स्तरीय महाआरोग्य शिविर का आयोजन बुधवार को प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापुर अंतर्गत शिविर आशळे गांव के शिवलीला गाजरे हॉल में संपन्न हुआ। इस शिविर का उद्घाटन पंचायत समिति अंबरनाथ के गट विकास अधिकारी पंडित राठौड़ की अध्यक्षता में हुआ, जिसमें तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते का मार्गदर्शन में हुआ। इस अवसर पर पूर्व नगर सेविका इंदिराताई तरे और विमल भोईर ने विशेष उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम में संतोष कडू, प्रभाकर कडू, अंकुश कडू, नितिन तरे और नरेश पाखरे समेत कई स्थानीय समाज सेवकों ने भी भाग लिया। इस आरोग्य शिविर में कुल 527 लाभार्थियों को स्वास्थ्य सेवाओं का लाभ लिया। इसमें 205 पुरुष और 322 महिलाएं शामिल थी। 43 महिलाओं और 27 बच्चों का उपचार किया गया। आंखों के रोगों के 292 मामलों में से 272 लोगों को मुफ्त चश्मे वितरित किए गए। इसके अलावा 29 महिलाओं की मेमोग्राफी जांच, 19 मोतियाबिंद के मरीजों की पहचान, 12 ईसीजी, 45 आभा कार्ड, 40 ई श्रम कार्ड और 71 आयुष्मान कार्ड बनाए गए। इस शिविर में विशेषज्ञ डॉक्टरों की टीम ने सेवाएं दी, जिसमें बाल रोग डॉक्टर संदीप मेढे, कैंसर डॉक्टर स्वप्निल विस्पुते, स्त्री रोग डॉक्टर अशोक महांकाळे और नेत्र रोग डॉक्टर रोहित तिवारी शामिल थे। शिविर की सफलता के लिए आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत कनोजा, डॉक्टर अश्विनी वाने, आरोग्य पर्यवेक्षक संतोष रिशोसे और आशा स्वयंसेविकों की महत्वपूर्ण भूमिका रही। आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते, आज आम्ही आमच्या बदलापूर पीएससी अंतर्गत महाआरोग्य शिबिर जे अरेंज केलेले आहे, त्यामध्ये आमच्याकडे माननीय डॉक्टर बीडीओ सर, राठोड सर, आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कनोजा सर आणि वैद्यकीय अधिकारी मॅडम वाणे मॅडम यांच्या सहकार्याने आम्ही जिथे अरेंज केलेलं आहे, इथल्या गोरगरीब जनतेला आणि या पूर्ण क्राउडेड एरियाला फार चांगला लाभ व्हावा म्हणून विविध स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवून आम्ही इथे सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। आज आषाढीमध्ये अंबरनाथ आणि बदलापूर आरोग्य केंद्रातर्फे जो मोठा आरोग्य शिबिर आयोजित केला आहे, त्याचा खूप परिसरातल्या भरपूर लोकांना त्याचा फायदा होईल आणि हा खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर आहे, ज्याच्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग तसेच ईसीजी, परत आपल्या हाडांचे तज्ञ, मानसोपचार तज्ञ, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा ENT चे डॉक्टर्स यांचा सगळ्यांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। आभा कार्ड, आधार कार्ड याचाही लोकांना उपयोग होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या विभागातील माननीय नगरसेविका इंदिराताई तरे यांच्या अनुषंगाने तसेच माणेरेच्या नगरसेविका यांच्या अनुषंगाने हा मोठा प्रकारचा आरोग्य शिबिराचं पहिल्यांदाच आयोजन आषाळेगाव या परिसरात झालं आहे आणि सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद या आरोग्य शिबिराला मिळतो आहे। जास्तीत जास्त याला प्रोत्साहन महिलांतर्फे मिळत आहे। महिलांची नोंदणी खूप प्रमाणात आहे आणि सकाळपासूनच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे आणि अशाच प्रकारच्या आरोग्य सुविधा आपल्याला बदलापूर अंबरनाथ आरोग्य केंद्रातर्फे उपयुक्त आहेत आणि याचाही फायदा भविष्यात आम्हाला मिळावा हीच मी अपेक्षा करतो। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्निल विजय विस्पुते। आज आपण तालुका स्तरीय इथे आरोग्य शिबिर राबवले आहे। सदर शिबिरामध्ये आज आपण मेमोग्राफीची टेस्ट ठेवली आहे। तुम्ही बघू शकता ही सुसज्ज अशी मेमोग्राफी व्हॅन, मेमोग्राफी मशीन आपण इथे आलेलो आहे। या मेमोग्राफी मशीन मध्ये स्तनाच्या कर्करोगाचं निदान होतं आणि जसं सर्वांनाच माहिती आहे की कर्करोगामध्ये लवकर निदान होत नाही। तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला तो गेल्यानंतर आपल्याला काही सिम्पटम्स येतात, मग त्याच्यात आपण पुढे फर्दर डायग्नोस्टिक, बायोप्सी, पेट स्कॅन वगैरे करतो। तेव्हा आपल्याला असं समजतं की अरे हा पेशंट तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजचा, मग त्याच्यावरती तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजला आपण जस्ट क्युरेटिव्ह, पॅलेटिव्ह आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतो। क्युरेटिव्ह त्याच्यावरती नाहीये उपाय लास्ट स्टेजला, मग त्याच्यासाठी आपण ही व्हॅन आज डेव्हलप केलेली आहे आणि ही खेडोपाडी गावागावी ही व्हॅन फिरून गोरगरिबापर्यंत, पुअर नीडी पीपल्स पर्यंत पोहोचून आपण ह्याची सेवा देत आहे। मेमोग्राफी मशीन मध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी होते। स्तनाच्या कर्करोग हा पहिल्या 2 स्टेजमध्ये जवळजवळ 90 ते
95% हा बरा होण्यापैकी, पण त्याचं लवकर निदान व्हावं. आता जसं तुम्ही पाहता की खेडोपाडी गावोगावी गरीब लोकांपर्यंत ही सुविधा म्हणजे त्यांना डायग्नोस्टिक सेंटर्सच नाहीये. आता जसं आपल्या उल्हासनगर शहरामध्ये आता सिव्हिलला नाही वाटतं म्हणजे, तर त्याच्यासाठी आपण हे जागेवरती पोहोचून ही व्हॅन बनवलेली आहे आणि लोकांना याचा लाभ घेता यावा याच्यासाठी आपण काम करत आहोत. तर आज तालुकास्तरीय आपण आरोग्य शिबिर राबवलं आहे पंचायत समिती अंबरनाथ आशाळे गावामध्ये. तर आज सदर आपण 30 ते 35 महिलांचा आपण मेमोग्राफी आज करणार आहोत आणि कॅन्सरमध्ये तेच आहे, जेवढा लवकर निदान होईल तेवढा लवकर आपल्याला चांगली उपचार पद्धती करता येईल. पंचायत समिती अंबरनाथ आरोग्य विभागामार्फत आपण या ठिकाणी आणि बदलापूर PSC यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळे आजार जे आहेत त्या आजारांवर आपण उपचार करणार आहोत. त्यांना या ठिकाणी मेडिसिन आपण अवेलेबल करून देणार आहोत. महिलांसाठी जे स्त्रीरोग तज्ञ आपण बोलवलेले आहेत, घसा तज्ञ, त्वचारोग, कॅन्सरसाठी सुद्धा आपण या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न करतोय. विविध छोटे जे आजार आहेत त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट करून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर निश्चितच आशाळे गावातील सर्व लोकांना विनंती राहील की जास्तीत जास्त या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा. नमस्कार. आज प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर अंतर्गत उपकेंद्र आशाळे या ठिकाणी आपण तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. माननीय श्री रोहन भुगे सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, माननीय उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर सर, माननीय शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सर, तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे सर, तसेच तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री पंडित राठोड सर, माननीय तालुका आरोग्य अधिकारी अर्चना मोहिते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूरच्या वतीने आशाळे या गावामध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे. हा शिबिराचा उद्देश एकच होता की प्राथमिक आरोग्य केंद्र जरी बदलापूर या ठिकाणी असलं तरी त्याचं मूळ कार्यक्षेत्र हे आशाळेने आडिवली या कार्यक्षेत्रात आहे. येथील या गोरगरीब जनतेला एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या तज्ञ आरोग्य सेवा मिळाव्या हा शिबिराचा मेन उद्देश आहे. ह्या शिबिराच्या ठिकाणी सर्जन डॉक्टर आहेत, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आहेत, बालरोग तज्ञ डॉक्टर आहेत, शिवाय या ठिकाणी मानसोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ECGची सेवा आहे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत, शिवाय वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून, अलर्ट इंडिया सारख्या NGOच्या माध्यमातून कुष्ठरोग, शिवाय स्नेहा फाउंडेशनच्या माध्यमातून माता व बाल आरोग्य आणि इतर काही NGOज आहेत यांच्या माध्यमातून आपण इथे प्रसिद्धी व योग्य मोफत आरोग्य सेवा व उपचार इथं आपण एकाच छत्रीखाली आपण इथं आयोजित केलेला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये जे कोणी लाभार्थी असतील त्यांचं मोफत ECGची सेवा आपण देऊया, शिवाय त्यांना मोफत औषधोपचार होईल, त्यांची रक्तलघवीची तपासणी होणार आहे. शिवाय ह्या आरोग्य शिबिरामध्ये आपण एक मॅमोग्राफी म्हणजे आपण स्तनाचा कॅन्सर जो म्हणतोय त्या स्तनाच्या कॅन्सरची लवकरात लवकर निदान व्हावं ह्या उद्देशाने आपण निवडक 30 महिलांची इथे मोफत मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कॅन्सरसाठी आपण एक स्क्रीनिंग सोनोग्राफी करणार आहे आणि त्याच्या मार्फत जर असं काही आपल्याला संशयित आढळून आलं तर त्याला आपण NGOच्या मार्फत आपण त्याचा मोफत उपचार सुद्धा करणार आहे. शिवाय या आरोग्य सेवाच्या ठिकाणी आपण आयुष्यमान कार्ड जे आपण आरोग्य विमा म्हणतोय 5 लाखाचा जो विमा म्हणतोय गोल्डन कार्ड आपण म्हणतोय, शिवाय आभा कार्ड म्हणजे डिजिटल हेल्थ कार्ड हे सुद्धा आपण इथे काढण्याचं सेवा उपलब्ध करून दिलेले आहे.